नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। नागपुर के महानगर पालिका के बी पार्क में बड़ा हादसा, पिलर, बीम, दीवार रही, 3 मजदूर जख्मी, उपचार के लिए मेयो हॉस्पिटल भेजा गया। ऑरेंज सिटी नागपुर में किलीबाग मार्ग स्थित बुधवार बाजार इलाके में शनिवार को नागपुर महानगर पालिका के निर्माणाधीन बी पार्क प्रकल्प में एक बड़ा हादसा हो गया। निर्माण कार्य के दौरान एक पिलर, बीम और दीवार के हिस्से के अचानक ढह जाने से 3 मजदूर गंभीर रूप से घायल हो गए। साइड पर पोकलेन मशीन से मिट्टी खुदाई का काम चल रहा था, तभी बाहरी दीवार का एक भाग अचानक से गिर गया। इस दौरान गिरती मिट्टी दोनों पोकलेन मशीनों पर आ गिरी, जिससे 3 मजदूर घायल हो गए। उनके नाम अजीत परमानिक, चिंटू कुमार पोकलेन चालक और मनीष नागेश्वर हेल्पर बताए गए हैं। सभी घायलों को तत्काल इलाज के लिए मेयो हॉस्पिटल ले जाया गया। प्रकल्प के वरिष्ठ अभियंता सुनील काठे ने इस दुर्घटना की पुष्टि करते हुए बताया कि सौभाग्यवश इस दुर्घटना में कोई जानहानि नहीं हुई। हालांकि प्राथमिक जांच में यह बात सामने आई है कि निर्माण स्थल पर सुरक्षा मानकों का पूरी तरह पालन नहीं किया गया। यही इस हादसे का मुख्य कारण माना जा रहा है। हादसे की जानकारी मिलते ही 2 अग्निशमन विभाग की 2 गाड़ियां तुरंत मौके पर पहुंची और राहत कार्यों में जुट गई। हादसे के बाद बी पार्क प्रकल्प से सटी हुई पुरानी इमारतों को खतरनाक घोषित कर दिया गया। प्रशासन ने वहां के निवासियों को सतर्क करते हुए घर खाली करवाए हैं, ताकि किसी और संभावित दुर्घटना को रोका जा सके। इस घटना से पूरे इलाके में भय का माहौल बना हुआ है। नागपुर से संवाददाता रवि सिंह ठाकुर की रिपोर्ट। 9:40 ला आलेला आहे, 9:40 ला कॉल आलेला आहे आणि आम्ही घटनास्थळी आल्यानंतर पाहिल्यानंतर म्हणजे जे कोकलँड आहे त्याच्यामध्ये 3 व्यक्ती अडकलेले होते, तर त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि जे जे आपले काय बोलते ते नाही हे सपोर्ट वॉल जे आहे ते सपोर्ट वॉल ते कोकलँड वरती पडले नाही का, ते पडल्यानंतर ते मग त्याच्यामध्ये ते व्यक्ती अडकलेले होते, तर त्यांना बाहेर काढण्यात आलं। कुल किती कर्मचारी या बचाव कार्यात लागलेले आहेत? गंजीपेठ केंद्राचे 5 कर्मचारी आणि कॉटन मार्केटचे 3 कर्मचारी असे 2 केंद्राचे कर्मचारी उपस्थित आहेत सध्या। आणि अधिकारी इथली जे वाजेपर्यंत हे सतत चालू राहणार। आता सध्या तर बचाव कार्य चालू आहे। म्हणजे जे व्यक्ती होते आम्हाला जे म्हणजे त्यांच्याकडून जी माहिती मिळाली त्याच्यानुसार त्या 3 व्यक्तींना आम्ही बाहेर काढण्यात आले आणि त्यांना मेयो हॉस्पिटलला अँब्युलन्स मध्ये पाठवण्यात आले। त्यांचे नाव होते अजित परमानिक म्हणून, वय त्यांचं 26 आहे। ते होते ड्रायव्हर होते, ऑपरेटर। दुसरे होते मनीष नागेश्वर आणि तिसरे होते चिंटू कुमार। असे 3 कर्मचारी त्यांचे होते ज्यांना रेस्क्यू जे कर्मचारी ते आता म्हणजे ते सध्या तर म्हणजे त्यांना काय हे नाही म्हणजे जास्त काही लागलेलं नाहीये, पण त्यांना मुक्का मारा लागलेला आहे, तर त्यांना ते हॉस्पिटलला पाठवलेलं आहे। आता ते तिथला सांगता नाही। हटवायला किती वेळ लागेल काय सांगा? आता ते मलमा हटवण्यासाठी सर त्याला हायड्रोलिक म्हणजे त्याला मोठ्या मशीन वगैरे लागतील, त्या मशीन येईल तेव्हा ते मलमा हटेल। आणि एक मागची बिल्डिंग आहे तेही धोकादायक झालेली आहे, वाचलेल्या स्थितीत दिसत आहे। कुणाची बिल्डिंग आहे आणि तुम्ही काय कारवाई केलेली आहे त्याच्यावर काय सांगा? आता ते बिल्डिंग जे आहे ते विजय केवळ रमानी यांची बिल्डिंग आहे आणि ती बिल्डिंग म्हणजे स्टोर चंदन एंटरप्राइजेस म्हणून आहे। तर तिथे कुणीच नाहीये सध्या। तिथे पोलीस बंदोबस्त म्हणजे पोलीसवाल्यांना म्हणजे त्यांना सांगण्यात आलेले, तर तिथे स्टँड आहेत आणि तिथे कोणाला जाण्यास म्हणजे तिथे जाऊ देत नाहीये। बिल्डिंग पूर्ण खंगार झाल्यामुळे ते कधी पण काही होऊ शकते, त्याच्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तिथे कोणाला जवळपास थांबू देत नाहीये।